हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। खरं तर हा व्हिडिओ आहे माझ्या काकीच्या 60व्या वाढदिवसाचा आणि माझं असं ठरलेलं की मी यूट्यूब शॉर्ट्स बनवेल, पण अचानक माझं माइंड चेंज झालं तर मी व्लॉग कंटिन्यू केला, आपला व्लॉग फॉर्मॅटवाला। सो मी इंट्रो बनवायलाच विसरले, त्यामुळे मी आता हा इंट्रो बनवते आहे। सो मी काकीला खूप खूप शुभेच्छा देते वाढदिवसाच्या आणि खूप छान आमची पार्टी झाली बड्डेची आणि खूप मजा आली। सो तुम्ही पण हा ब्लॉग एन्जॉय करा। तिघे घालून आपण ब्लॅकआउट करणार आहोत आणि त्यांना सरप्राईज करायचंय। तर त्यांच्या एंट्रीसाठी हा मधला पॅसेज आपण थोडासा मोकळा ठेवूया आणि त्यानंतर मग जे काय करायचं आहे किंवा जी काही गंमत आहे त्या आल्यानंतर आपण सुरू करणार आहोत। फक्त हा मधला पॅसेज थोडासा मोकळा ठेवूया आणि सगळे तयार आहात? तरी वेगवेगळ्या आठवणी मनामध्ये तुमच्या रुंजी घालत असतील तर ज्यांना रेखाताईंबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचंय, शुभेच्छा द्यायच्या आहेत, दोन शब्द बोलायचे, त्या सगळ्यांचं इकडे स्वागत आहे। आजींनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। मोठी लेक आहे माझी, सगळ्या भावंडांना सांभाळून असते असं आजींनी सांगितलेलं आहे। नमस्कार, आज आपण सर्व इथे जमलेलो आमची ताई रेखाताई यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आपण आलेलो आहोत आणि एक सरप्राईज आपण ताईला दिलेलं आहे। ताई आमची खूप हळवी आहे, त्याच्यामुळे एंट्री केल्या केल्या तिच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि आम्ही पण खूप भारावून गेलो। ॲक्च्युली तुम्ही सगळेजण इथे आला तुमचा वेळात वेळ काढून ताईला शुभेच्छा देण्यासाठी। ताईने आणि भाऊनी खूप स्ट्रगल केलं आहे आणि आज चांगलं शिक्षण मुलांना त्यांनी दिलं, चांगले संस्कार तिने मुलांवर त्यांनी केले। सगळ्यांना आपलंसं करणार आणि तेच त्यांचे गुण त्यांच्या मुलांमध्ये आलेले। मला असं वाटतं हे सगळं काय म्हणतात ना, खाण तशी माती, तसं आईकडनं मुलांना आलेले। आता सुधीर भाऊंकडनं पण आहे, म्हणजे तुम्हाला वाईट वाटायला नको। आणि सांगायचं म्हणजे रेखाताई या आता स्वप्नील म्हणाला तसे घरात कुटुंबात मोठी असल्यामुळे त्यांनी स्ट्रगल केलं, पण या सगळ्या भावंडांचं प्रेम जे आहे ना ते एकदम मस्तच आहे, सगळे एकमेकांना धरून आहे। सो आमच्या तिघांकडून तो मम्मी बरोबर मी ॲक्च्युअल टाइम स्पेंड करायला लागली 13 वर्षानंतर। त्या आधी मामासोबत होती, दोन्ही मामा, आजी, बाबा। मम्मी येऊन जाऊन भेटायची रोजच्या रोज, म्हणजे ऑफिसवरून यायची रोज भेटायला, 1-1.5 तास थांबायची आणि मग जायची ती, आणि रोज मी तिच्या मागे लागायची तिच्याबरोबर जाण्यासाठी। त्यानंतर नानामामाचं लग्न झालं आणि नानामामा बाबा शिफ्ट झाले आणि मामीला डिफिकल्ट होईल सायली मला सांभाळायला, म्हणून मी तिकडे गेली। तर त्यानंतर मी ॲक्च्युली तिच्यावर टाइम स्पेंड करायला लागली। मला आठवतंय 7वीत
मराठीत अगदी मी काटावर पास झालेली. आणि मला मम्मीने ज्या प्रकारे मारलंय म्हणजे कोणीही विचार करू शकत नाही कसं मारलंय. लाता बुक्का खाल्लं, खरंच लाता बुक्के खाल्ले मी. आणि मार्क कमी मिळाले म्हणून नव्हते ते होतं मी मामाला उत्तर काय देऊ, तुझा रिझल्ट कसा दाखव त्याला. कारण त्या दोघांनी त्या प्रकारे माझ्यावर मेहनत केलेली त्यावेळी. आणि तिला कळलं की नाही हिच्या मागे पडावं लागणार. सो ती त्यानंतर माझ्या मागे म्हणजे माझा अभ्यास घेण्यासाठी माझ्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून की नाही हिच्याकडे लक्ष द्यावं लागणार जसं मामांनी दिलं. आणि नंतर 9वी 10वी नंतर क्लासेस वगैरे करायचे होते. थोडी पैशांची तंगी असायची घरी. तरी तिने मला सांगितलं नाही तुला करायचं आहे ना मी पैसे देणार तू कर, आपण दुसरीकडे तडजोड करून शिक्षणाची नाही करायची. आणि तिने क्लासेस वगैरे पूर्ण केले. त्याच्यामुळे हे असायचं की नाही जर मम्मी पैसे करते जमा आणि आपल्यासाठी आई पप्पा फीस भरतायत तर आपल्याला हे करायचंच आहे. त्यामुळे कुठे जाऊन आम्ही व्यवस्थित शिक्षण करू शकलो. खरंच मम्मी थँक्यू सो मच, पप्पा थँक्यू सो मच. 7 वर्षांचाच आमचा संपर्क आहे. पण अशी काही व्यक्तिमत्व असतात की ज्यांना अगदी थोडा काळ ओळखून सुद्धा असं वाटतं की अनेक वर्ष आपण ओळखतो. तसं रेखाताईंच्या बाबतीत आहे. आतापर्यंत माझा वाढदिवस, माझ्या लेकाचा वाढदिवस, घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा त्या नेहमी दखल घेत असतात. आवर्जून सगळ्यांना शुभेच्छा देणं, सगळ्यांच्या आनंदात सहभागी होणं हे इतक्या त्या प्रेमाने करत असतात की आता फक्त 6 वर्ष झाले तसं वाटत नाही. आणि पिऊची आई असं बघण्यापेक्षा आमच्याच घरातल्या वाटतात त्या आम्हाला. परक्या अजिबात कधीच वाटल्या नाही. आणि त्या अनिकेतची सासू असं नाही, आम्हाला अनिकेतची आणखीन एक नवीन आई असं म्हणू शकतो त्यांना. तसंच अनिकेत बघतो त्यांच्याकडे. रेखाताईच्या बाबतीत जसं आईने सांगितलं की शांत स्वभाव, बऱ्याचदा त्या बोलण्यापेक्षा त्यांच्या हसण्यातनं व्यक्त होत असतात. आणि एखादी सुगृहिणी आपलं सगळं जे काही प्रेम आहे ते व्यक्त होताना ते खाण्यापिण्यातनं दाखवत असते. आमचं सगळं पारंपरिक कुटुंब हे रेखाताईंकडे आवर्जून त्यांच्या हातचा जो खास पदार्थ आहे किंवा पाव तो खाण्यासाठी दरवर्षी जातो. आणि त्या इतक्या प्रेमाने आम्हा सगळ्या कुटुंबाला, सगळं म्हणजे जवळपास 20-25 जण आम्ही त्यांच्याकडे जातो आणि त्या इतक्या प्रेमाने आदरातिथ्य करतात. तर त्यामुळे त्या एक उत्तम मुलगी आहेत, आजींनी सांगितलं, त्या एक उत्तम पत्नी आहेत, त्या एक उत्तम आई आहेत आणि त्याहीपेक्षा त्या एक उत्तम स्त्री आहेत. आणि त्यामुळे ही 60 वर्ष आपण जे म्हणतोय ना तर ती नवी इनिंग त्यांना आता आपण सुरू करून द्यायची आहे. आणि या नव्या इनिंग मध्ये मस्त फिरायला मिळवून तुमचे सगळे छंद पूर्ण होवोत आणि तुमच्या सगळ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करता करता 2 नाती, येणाऱ्या सुनबाई आणि सगळ्या कुटुंबासोबत, तुमच्या भावंडांसोबत तुमचं आरोग्यपूर्ण आयुष्य जावं या मनापासून शुभेच्छा. पाडगावकरांचे शब्द आहेत. आत आपुल्या झरा जुळजुळे, निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद. रेखाताईंनी हा हृदयातला आनंद भरभरून आपल्या सगळ्यांना दिलाय. त्यामुळे परमेश्वर सुद्धा त्यांना उदंड आयुष्य देणारच आहे. त्यांच्या 75ला, त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाला, त्यांच्या 100रीला आम्ही सगळे हक्काने येणार आहोत. हाची नक्की. आता बोलण्यासारखं माझ्याकडे काही विशेष असं नाही आहे. कारण ह्याच्यापूर्वी जे व्यक्ती बोलल्या ते सगळे आपल्या घरातलीच माणसं आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे बोललेले आहेत आणि माझ्याकडे काही शिल्लक असं राहिलं असं मला वाटत नाही. पण तरी पण आजचा हा हॅपी बर्थडेचा दिवस आहे आणि आमच्या सर्व या फॅमिलीच्या दृष्टीने रेखाताईंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. रेखा ही रेख अशी असते ना तशीच ती रेखा आहे. रेखाने आपलं सारं जीवन, जसं आता पिवळे वगैरे सांगितलं की आपल्याला कसं मोठं केलं भविष्य आणि आपल्याला कसे संस्कार घडवले, त्याप्रमाणे तिने ना इतर माणसांसाठीही आपलं जीवन फार अर्पित केलं आहे. अशा रेखाताईंसाठी आणि हे त्यांच्या कुटुंबियांसाठी माझ्या परम कुटुंबियांतर्फे मी तिला शुभेच्छा देतो. तिला चांगलं आयुष्य मिळव आणि तिला चांगलं आरोग्य मिळव, कारण सगळ्यांचं आरोग्य तिने जपलेलं आहे. ये
आर्या स्वप्नील सिंगरे ही 96.2% घेऊन उत्तीर्ण झालेले तिचा सत्कार आमचे वडील चव्हाण सिंगरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. वैष्णवीमुळे ही या परीक्षेत होती, तिलाही 84% मार्क मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. तिथंही हार्दिक अभिनंदन. आईची नात आमच्या प्रत्येकाची नात आहे. नॉटी बॉय, वंडर बॉय, आमच्या सगळ्या फॅमिलीतील वंडर बॉय एकदम. आईचा भाचा मयंक तळवी याने पुऱ्या वर्षभरात सर्व काही मजा मस्ती करत अभ्यासही करत एकदम चांगल्यापैकी 80% मार्क्स मिळवलेले.